इयत्ता 5वी मंथन आणि गेल्या वर्षी 5वीची सुद्धा स्कॉलरशिप होती हे की नाही. मंथनच्या परीक्षेसाठी गणितातले घटक आपण बघतोय. पहिला घटक आहे संख्याज्ञान, त्यावर आधारित आहेत. बघा त्यांनी दिलेलं आहे देवनागरी संख्याचिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे. तर देवनागरी संख्याचिन्हे म्हणजे जे मराठी आपली संख्याचिन्हे असतात ते, आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे आपले इंग्लिशमध्ये जे अंक असतात ते. तर देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय इयत्ता 4थीला देखील तुम्ही हे पाहिलेलं आहे. ओके, यावर आधारित प्रश्न आहेत. आता त्यांनी संख्या दिली आहे आणि ही आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल. तर मराठीत दिले देवनागरी लिपीमध्ये 68,754 हे तुम्हाला इंग्लिशमध्ये घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे दुसरं, खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय कोणता. बघा मराठी आहे, इथं इंग्लिश आहे, मराठी आणि इंग्लिश आहे. बघा 4,725 इथं 52 दिले म्हणजे ही चुकीची आहे आणि ही बरोबर आहे. पुढे व्यवसाय दिलेला आहे, यावर आधारित त्यांनी हा व्यवसाय आपण थोडक्यात बघूया. 74,328 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल. 74,328. तर बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर याचं. पुढे खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेली नाही म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेली नाही आहे. तर बघा इथे बघा इथं 4 आहे, नंतर पुन्हा 5 मराठीत आहे, बाकी इंग्लिशमध्ये, म्हणजे हे तिसरा पर्याय उत्तर येईल. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती. बघा 360 एक देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय असं आहे. बरोबर आहे इंग्लिश मराठी. हां इथं बघा काय दिले 9,705 इथं 9,075 म्हणजे हे चुकीची. पुढे खालीलपैकी कोणता अंक मराठी व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हासारखाच आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 3 हा अंक हा दोन्ही ह्याच्यात सेम दिसतो. बघा इथे दाखवलं आहे त्यांनी 3. ओके, पुढे 5वं 8,085 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर लिहिली आहे. कोणत्या पर्यायात बरोबर लिहिली असं विचारलं त्यांनी. बघा 80 शतक 45 एकक, त्याच्यानंतर 8 शतक 45 दशक, 800 दशक 45 एकक आणि 80 सहस्र 45 एकक. बघा याच्यामध्ये पहिलं 80 शतक 45 एकक हे बरोबर आहे आणि 800 दशक 45 एकक हे पण बरोबर आहे. 800 दशक आणि 45 एकक म्हणजे अ आणि क हे पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे आपण बघणार आहोत रोमन संख्याचिन्ह. आता आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी तुम्हाला समजलं. आता रोमन. आता रोमनमध्ये बघा इथं दिलेले आहे त्यांनी I1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500, M म्हणजे 1000. आता रोमन संख्येचे काही नियम आहेत. ते नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला 1 ते 100 पर्यंत काय त्याच्या पुढच्या देखील रोमन संख्या तयार करता येतात. रोमन संख्या लेखन पद्धतीत 0 या संख्येसाठी कोणतेही संख्याचिन्ह वापरले जात नाही. ते नियम तुम्हाला मी आता सांगणार आहे. बघा 0साठी कुठलाही रोमन अंक नाही. या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही. L, V आणि X या संख्याचिन्हाच्या सहाय्याने संख्या लिहिण्याचे नियम आहेत. बघा नियम पहिला, I व X यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. बघा I आणि X हे चिन्ह जास्तीत जास्त आपण 2दा 3दा जास्तीत जास्त 3दा लिहू शकतो. 3च्या पुढे लिहू शकत नाही. उदाहरण बघा, आता 2 वेळा लिहिलंय I म्हणजे 1 अधिक 1 2 होतात. 2 वेळा X लिहिलंय 10 अधिक 10 20 होतात. पुढे I व X हे चिन्ह एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. V हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. बघा फक्त I आणि X येतात, V हे एकापुढे एक येत नाही. बघा आता 3 वेळा I लिहिलंय, ट्रिपल X म्हणजे 1 + 1 + 1 म्हणजे 3 झाले. 3 वेळा 1 1 1 केले. पुढे ट्रिपल X केले त्यांनी, 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे हे 30 झाले. पुढे बघा 15 ही संख्या V अशी आपण लिहित नाही. V ही संख्या एकापुढे एक लिहित नाहीत, फक्त I आणि X लिहितात, V लिहित नाहीत. मग 15 कशी लिहायची संख्या तुम्ही म्हणाल. तर बघा X आणि V अशी लिहितात. मग आता पुढे सांगते मी तुम्हाला हे कशी तयार झाली. बघा I किंवा V यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडे संख्येत मिळवली जाते. बघा I आणि V यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या जर उजवीकडे लिहिले, आता बघा इथं VI आहे. आता Vच्या उजवीकडे I लिहिले, V म्हणजे 5 आणि I म्हणजे 1, 5 अधिक 1 6. आता VII केलं तर 5 अधिक 1 अधिक 1 7 होतात. X 10 पुढे I लिहिले, उजवीकडे लिहिले ना, मग ते मिळवायचं. मग 10 अधिक 1 11. पुढे XV, आता बघा 15ची किंमत, X म्हणजे 10 V म्हणजे 5 किती झाले 15. तसंच चौथा नियम, I हे चिन्ह V किंवा Xच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. आता बघा हे उजवीकडचं पाहिलं. आता I किंवा X हे चिन्ह आपण I हे चिन्ह V किंवा Xच्या डावीकडे लिहिले. बघूया बघा आता Vच्या इकडे I लिहिलेले. I हे चिन्हाचं सांगितले त्यांनी की डावीकडे लिहिले तर वजा बाकी. V म्हणजे 5, 5 वजा 1 4, हे 4चं येतं IV. आता X म्हणजे 10, I म्हणजे 1. आता हे डावीकडे लिहिलेले आहे, याच्या म्हणजे ही वजाबाकी करायची. 10 वजा 1 9. ओके, पुढं
10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5, 1 अशा गटातून विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठी संख्याचिन्ह वापरून लिहितात। आता बघा 10च्या पुढील गट, 10च्या पुढील संख्या तुम्हाला तयार करायच्या, मग तर तशा काय तयार करायच्या 10, 5, 1 अशा गटातून विभागून। आता बघा एक्स किती झाले, हे 10, 10, 20 झाले आणि हे 3 म्हणजे हे 23 झाले। पुढे बघा उजवीकडे लिहिलेले आहेत त्याच्यामुळे बेरीज करायची, एक्स आय व्ही। आता आय व्ही म्हणजे त्याची किंमत 4 येते आणि एक्स म्हणजे काय तर 10 म्हणजे 14, किंवा तुम्ही असं मोजा एक्स म्हणजे आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, तर नाही हे चुकतं, आय व्हीची किंमत ही 4च राहते, म्हणून 10 अधिक 4 14। पुढे डबल एक्स मोजलं तुम्ही, 10 अधिक 10 केलं। आता आय एक्सची किंमत ही 9 आहे, लक्षात ठेवा। कशी तर बघा एक्स म्हणजे 10 आणि याच्या डावीकडे आय लिहिलेलं आहे, म्हणजे 10 वजा 1 9, म्हणजे बघा हे 10 आणि हे 9 आय एक्सचे, म्हणजे 29 याची किंमत होते। रोमन संख्यांवर आधारित आपण प्रश्न बघूयात थोडेसे। व्यवसाय 2, खालीलपैकी कोणत्या पर्यायात 48 ही संख्या रोमन संख्या चिन्हात बरोबर लिहिली आहे। आता बघा 48 संख्या विचारली आपल्याला। आता लक्षात ठेवा आय आणि एक्सचा आपण नियम पाहिला की हे जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात, जास्त वेळा लिहित नाहीत। बघा 1 2 3 4 वेळा एक्स आहे ही संख्या होत नाही, एक्स 4 वेळा होत नाही, पुढे इकडे पण 4 आहे होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही बरोबर येते आपली 48ला। पुढे दुसरं, रोमन संख्या चिन्ह व त्याची किंमत यांची अयोग्य जोडी कोणती। बघा एल म्हणजे 500 आहे का, नाही, एलची किंमत म्हणजे चुकीचीच आहे। एम 1000 आहे का, बरोबर आहे। सी 10 आहे का, नाही, सी म्हणजे 100 आणि डबल एक्स म्हणजे 20 बरोबर आहे, म्हणजे बघा ओ आणि क चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 1। आता बघा इथे त्यांनी दिले डी भागिले एल गुणिले सी, तर किंमत टाकून तुम्ही ते सोडवायचे। हां तर बघा इथे काय येईल, डी म्हणजे किती आहे 500, 500 भागिले तुम्ही एल टाका, एल म्हणजे 50, 500 भागिले 50 गुणिले सी, सी म्हणजे 100। बघा हे जे गणित आहे ना हे वाले, हे किमती टाकून सोडवलं तर त्याचं उत्तर 1000 येतं। बघा इथं मी सोडवले, एम येतं। ओके, पुढे चौथं, 4 चौथं काय दिले बघा, एल एक्स वजा एक्स एक्स व्ही अधिक ट्रिपल आहे, हे 3 आहे किंमत एल एक्स। आता इथं बघा एलची किंमत येते 50 आणि 50च्या पुढे लिहिलेलं आहे 10, म्हणजे हे 60 येतं। 60 वजा काय येईल, हे 10 20 आणि हे 5 25, 60 वजा 25, बघा 60 वजा 25 आणि अधिक 3, हे सोडवायचं आहे तुम्हाला। बघा इथं याच्यामध्ये चौथं जे आहे आपलं, आपण केलं 60 वजा 25 अधिक 3, तर ह्याचं 38 उत्तर येतं। मग पहिलं बघा एक्स हे केलं 30 झाले आणि हे 38 आलं। ओके, दुसरं त्यांनी काय विचारलं की 76 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहा। 76 विचारले आपल्याला। ठीक आहे, तर मग पहिली संख्या बघू आपण एल। एलची किंमत होते 50, 50 अधिक हे 10 10 हे 20 70 झाले आणि हे 6, म्हणजे पहिलंच उत्तर आहे। बघा पुढे 6वं, म्हणजे अवघड नाही मोठ्या दिसत असल्या तरी। पुढे बघा एक्स एक्स व्ही म्हणजे 10 20 25 अधिक 7 दिलेलं आहे इथं त्यांनी, 25 अधिक 7 म्हणजे 32 आणि भागिले काय दिले एक्स आय व्ही। आता आय व्हीची किंमत काय आहे 4, मग 14 वजा 6 दिलेलं इथं त्यांनी, मग 14 वजा 6 करायचं, मग इथे 8 होतं। मग बघा 32 भागिले 8 किती होतं, 8 चौक 32, 4 येतं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर याचं। तोंडी सोडवले। 7वं, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत। आता बघा उतरता क्रम बघायचा आहे। एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10, 5 आणि 1 हे बरोबर आहे पुढे व्ही एल तर नाही होत, व्ही म्हणजे 5 एल म्हणजे 50 हे चुकले, उतरता क्रम पाहिजे। डी म्हणजे 500, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100 हे पण चुकले तर बघा एम म्हणजे 1000 बरोबर आहे, सी म्हणजे 100, एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 1, ड अ आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। बघा अ आणि ड। पुढे घेऊया आपण 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन। 5वीसाठी तर हे आहेच। पुढे बघा त्यांनी काय दिलेलं आहे इथं, त्यांनी एकक दशक शतक, त्याच्या इकडनं सुरुवात करायची आपण वाचताना। एकक दशक शतक, हजार सहस्र, 10,000 दशसहस्र, लक्ष दशलक्ष, कोटी दशकोटी आणि अब्ज। आता इथं त्यांनी काय दिले, संख्यांचे वाचन लेखन व्यवस्थित होण्यासाठी संख्येतील काही अंकांचे गट पाडणे आवश्यक असते। मात्र आपणास संख्यांची व्यवहारी नावे माहीत आहेत। प्रत्येक संख्या व्यक्त करताना तिच्या स्थानाचा उल्लेख टाळून व्यवहारात तिचे वेगळ्या नावाचे उच्चार केले जातात, त्यानुसार संख्येचे गट पाडावे लागतात। तर बघा शेकडा हजार अशा पद्धतीने दिले बघा त्यांनी। पाव म्हणजे 25, हजारामध्ये 250 म्हणतो आपण, अर्धा 50, हजारामध्ये 500, पाऊण 75 750, सव्वा 125 1250,
दीडशे, इथं 1,500 म्हणजे 1,500, 375 3,750, 450 4,500, 1,375 13,750. हां, ओके. आता नमुना प्रश्न यावर आधारित घेऊ. आता त्यांनी संख्या दिलेली आपल्याला आणि ही संख्या अक्षरात कशी बसा. आता बघा कशी बसवायची ती आपण अक्षरामध्ये कशी लिहायची. बघा इथं काय दिलं आहे त्यांनी, वाचन कसं करायचं आहे. हां, आता बघा ही संख्या इथं त्यांनी लिहून दिली आहे आपल्याला. बघा 10 कोटी आहे. हां, ही संख्या अशी आहे 10,20,25,843. आता इथं त्यांनी एकक दशकपासून सुरुवात केली तर तुम्हाला संख्या वाचन खूप सोपं जातं. बघा एकक, दशक, शतक, इथं हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. हां, आता इथं जरी एक असता तरी 1 कोटी झालं असतं, पण इथं पुढे एक अंक आला आहे त्याच्यामुळे 10 कोटी झालं. 10 कोटी 2 लक्ष. कधी पण काय करायचं, एकक, दशक आणि शतक 3 संख्यानंतर स्वल्पविराम द्यायचा. पुढच्या 2 संख्यांचे गट करायचे. 2 संख्यानंतर परत कॉमा, 25 नंतर पुढे 02 नंतर पण कॉमा आणि पुढे जी संख्या असेल त्याच्यानंतर कॉमा, 1 असेल किंवा 2 असेल असे 2चे गट केले तर तुम्हाला ते वाचन खूप सोपं जातं